आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। रुक्मिणीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाचा रथ वेगाने कुंडीनपुराकडे दौडत होता। तिथे रुक्मिणीला एक एक क्षण युगाप्रमाणे भासत होता। ना कृष्ण पोहोचले होते ना गुरुदेव। तिची सखी राजमहालाच्या द्वारावर लक्ष ठेवून प्रतीक्षा करत होती त्यांची। कोणीही येताना दिसत नसल्यामुळे रुक्मिणीच्या हृदयाची धडधड वाढत चालली होती। दुसरीकडे शिशुपालाबरोबर रुक्मिणीच्या विवाहाची तयारी धूमधडाक्यात सुरू होती। किती वर्षांपासून मनात ही इच्छा होती की माझ्या बहिणीचा विवाह तुझ्यासारख्या पराक्रमी राजकुमाराबरोबर व्हावा। आज ती देखील पूर्ण झाली। पूर्ण झाली नाहीये मित्रा, असं म्हण की पूर्ण होणार आहे आता। शिशुपाल, तुझ्या बोलण्यात एक शंका डोकावते आहे। तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का की मी जे वचन दिलं आहे ते मी पूर्ण करीनच म्हणून? नाही मित्रा, नाही, असं काही नाहीये। माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे, परंतु माहिती नाही का आज माझा डावा डोळा वारंवार लवतो आहे। त्यामुळे एखाद्या अशुभाची शंका राहून राहून माझ्या मनामध्ये येते। शिशुपाल, असं शुभाशुभ पाहणं आणि त्याचा स्वतःवर परिणाम करून घेणं स्त्रियांचा स्वभाव असतो। राजकुमार शिशुपाल, वीर पुरुष ज्यांना त्यांच्या बाहूंवर पूर्ण विश्वास आहे अशा गोष्टींनी विचलित होत नसतात। आता तर ब्रह्मा सुद्धा या विवाहात विघ्न नाही आणू शकणार। त्याच वेळी अचानक गुरुदेवांनी राजमहालात प्रवेश केला। त्यांना पाहताच सखी नैनावती आणि रुक्मिणी प्रसन्न झाल्या। प्रणाम गुरुदेव, प्रणाम प्रणाम गुरुदेव। चला आटपा लवकर, मी थकून गेले आहे। बस राजकुमारी जी, थोडासा धीर धरावा। शृंगार पूर्ण झालाच म्हणून समजा। राजकुमारी जी, हाँ, कुलगुरू महर्षी शतानंदजी तुमच्या दालनाकडे येत आहेत। गुरूंच्या श्री चरणी
दासीचा प्रणाम. सुखी भव, सौभाग्यवती भव. गुरुदेव, तुम्ही मला सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद दिलात. याचा अर्थ सरळ आहे पुत्री, की त्या त्रिलोकीनाथ श्री द्वारकाधीशांनी आपल्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे. ते स्वतः तुला घेऊन जाण्यासाठी माझ्या बरोबर आले आहेत. स्वतः आले आहेत? ते स्वतः आले आहेत? कुठे आहेत ते? नगराच्या बाहेर. नगराच्या बाहेर? हो, हे मीच त्यांना सुचवलं आहे की नगरामध्ये यावेळी अनेक राजांच्या सेना एकत्रित आहेत. निसंदेह श्रीकृष्णांची त्या सर्वांशी युद्ध करून आणि त्यांना पराजित करून तुला घेऊन जाण्याची क्षमता आहे. परंतु मी माझ्या नगराला या व्यर्थ रक्तपातापासून वाचवण्यासाठी त्यांना प्रार्थना केली आहे की आज सायंकाळी जेव्हा तू गौरी पूजनासाठी नगराच्या बाहेर दुर्गा मंदिरात जाशील तेव्हा तिथूनच त्यांनी त्यांच्या रथात बसवून तुला घेऊन जावं. त्यांनी माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे. ते तुला तिथे मंदिराच्या द्वाराशीच भेटतील. तू आता उशीर करू नकोस. भवानी मंदिरात पूजा करण्यासाठी तात्काळ प्रस्थान कर. रुक्मिला यादव सैन्याबाबत माहिती मिळण्याआधीच तू पूजेच्या बहाण्याने बाहेर पड. शिशुपाल. राजकुमार. प्रभू, ज्याची भीती होती तेच झालं. काय झालं आहे? माझ्या गुप्तहेरांनी सूचना दिली आहे की यादवांची सेना आपल्या नगराच्या दिशेने वेगाने येत आहे. थोड्या वेळातच ते इथे पोहोचून जातील. कृष्ण आणि बलराम दोघांचेही रथ एकत्रच येत आहेत. कृष्ण आणि बलराम? होय राजकुमार. आपल्या सैन्याला नगराच्या चारही दिशांना उभं करा. राजमहालाच्या चहू बाजूंनी आणि विशेष रूपाने राजकुमारींच्या महाला सभोवती कडक पहारा ठेवा. होय राजकुमार. जा. रूपमती जी, तत्काळ जाऊन महाराणींना सांग की रुक्मिणीला तयार करून विवाह मंडपात घेऊन या. होय. पुरोहितजी प्रतीक्षा करत आहेत. आणि हो, मला येऊन सांग की राजकुमारी काय करत आहेत. रुक्मिणी तोपर्यंत दुर्गा भवानी मंदिरामध्ये पोहोचली होती. ती मातेची आराधना करू लागली. मातांची मनोभावे प्रार्थना करताच तिने तिचा श्रीकृष्णाशी होणारा विवाह सकुशल पार पडावा म्हणून त्यांना साकडं घातलं. मित्रा, ज्या गोष्टीची भीती होती तीच होते आहे. काय झालं मित्रा? काय झालं? कृष्ण आणि बलराम त्यांच्या सैन्यासह कुंडिनपुरात पोहोचले आहेत. काय म्हणालास? कृष्ण आणि बलराम कुंडिनपुरामध्ये आलेले आहेत? नाही, त्यांचं हे धाडस की न बोलवताच इथपर्यंत आले ते. तू चिंता नको करूस मित्रा. जर त्यांनी काही खोडसाळपणा केला ना तर आज त्या दोघांचा मृत्यू माझ्या हातून होणं निश्चित आहे. निश्चित आहे. ही बोलत बसण्याची वेळ नाहीये.
त्यांनी कोणताही खोडसाळपणा करण्यापूर्वीच आपण त्यांना थांबवलं पाहिजे. मी आमच्या सैन्याला राजमहालाच्या चारही बाजूंनी उभं केलं आहे. आता तू आणि महाराज शल्य आपापल्या सैन्याला तत्काळ तयार होण्याची आज्ञा द्या. तुमच्या सैन्याने सज्ज होताच आपण नगराच्या बाहेर पडून यादवांना रस्त्यातच रोखूया. तू तुझ्या सेनेला सज्ज होण्याची आज्ञा दे आणि मी राजकुमारी रुक्मिणीच्या सुरक्षेची व्यवस्था करून येतो. ठीक आहे मित्रा, ठीक आहे. काय म्हणतोय शिशुपाल? आपण आपलं सैन्य घेऊन त्यांना रस्त्यातच रोखायला हवं सम्राट. ठीक आहे शिशुपाल. चला महाराज शल्य, चला या. चला चला चला. चला चला चला. राजकुमारजी, राजकुमारजी. राजकुमारी तयार झाल्या का? हो, तयार तर झाल्या आहेत, परंतु काय? मी म्हटलं होतं की त्या तयार झाल्या की त्यांना विवाह मंडपात घेऊन या. परंतु त्या महालात नाहीयेत. महालात नाहीयेत? मग कुठे आहेत? जी, राजकुळाच्या रीतीनुसार विवाह मंडपात येण्यापूर्वी त्या भवानी मंदिरात गौरी पूजेकरता गेले आहेत. गौरी पूजेकरता? ते सुद्धा नगराच्या बाहेर? रुक्मिणी साश्रू नयनांनी मातांना विनवित होत्या. मनाने तर त्या केव्हाच श्रीकृष्णमय झाल्या होत्या. आता विवाह हा तर केवळ एक उपचार उरला होता श्रीकृष्णांची सहचारणी होण्याचा. पण तसं न झाल्यास त्यांनी प्राण त्याग करण्याचा निश्चय दुर्गा मातांसमोर बोलून दाखवला होता. आणि मनाच्या उद्विग्नपणाने त्यांनी माताला साकडं घातलं होतं. तुम्ही तिला नगराच्या बाहेर एकटं जाण्याची अनुमती तरी कशी दिलीत? रुक्मी ती एकटी गेलेली नाहीये. तिच्या दासी आणि तिचे अंगरक्षक सुद्धा तिच्यासह गेले आहेत. मुठभर अंगरक्षकांनी काय होणार आहे? तुम्हाला ठाऊक नाही की कृष्ण त्याच्या यादव सेनेसहित कुंडिनपुरीत केव्हाच पोचलाय. हा रुक्मिणीच्या रक्षणाचा प्रश्न आहे. शल्य महाराज, कूच करण्याची तयारी करा. चला चला, कूच करा. चला. शिशुपाल, शिशुपाल. काय झालं मित्रा? शिशुपाल, आधी आपल्याला भवानी मंदिरात गेलं पाहिजे. का? ती मूर्ख रुक्मिणी एकटीच भवानी मंदिरात गौरी पूजा करण्याकरता गेली आहे. ते खरंच मूर्ख आहे की एखादी चाल चालते? दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीत. ही बोलत बसण्याची वेळ नाहीये. चला 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 चला. रुक्मिणी दुर्गा मातांना कळकळीने सांगत होती की तिचं प्रेम हे काही काल परवाचं नाहीये. ते तर अतिशय पुरातन आहे. त्यामुळे जसं युगान युगे जन्म जन्मांतरात श्रीकृष्ण आणि श्री लक्ष्मी यांचं मिलन होत आलं आहे, तसंच आता या जन्मात सुद्धा
त्यात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठीच दुर्गा मातांचा ती आशीर्वाद मागत होती. त्यांना ती विनवणी करते की आता जराही वेळ न दवडता श्रीकृष्णांनी इथे येऊन तिला घेऊन जावं आणि प्रभू श्रीकृष्णांनी तिची प्रार्थना स्वीकार करावी आणि तिला देखील स्वीकारावं. थांबा. कन्हैया, असं वाटतंय की त्यांना समजून चुकलंय. शिशुपाल वगैरेंची सेना येते आहे आणि सोबत शल्य आणि रुक्मी देखील आहेत. कन्हैया, आता एकच उपाय आहे. मी त्यांच्या सैन्याला इथेच रोखून धरतो. तू तुझा रथ घेऊन पुढे जा आणि मंदिरात जाऊन रुक्मिणीला घेऊन सरळ द्वारकेच्या दिशेने प्रस्थान कर. माझी प्रतीक्षा करू नकोस. दादा, परंतु तुम्हाला एकट्याला सोडून मी निघून जाऊ? कन्हैया, काय तुला तुझ्या बलराम दादाच्या शक्तीवर विश्वास उरला नाहीये? दादा, असं अजिबातच नाहीये. असं जर नसेल तर बोलण्यात वेळ अजिबात दवडू नकोस. जा, ही माझी आज्ञा आहे. हो. दारुक, रथ वळवून घे. आपल्या सैन्याला शत्रूच्या समोर नेऊन उभा करा. अजून वेगाने चला. शक्ती, धैर्य आणि लज्जेची देवी माता दुर्गांना रुक्मिणी आळवत होती. त्यांच्याकडे श्रीकृष्णांशी तिचा विवाह विना अडचण संपन्न व्हावा म्हणून रुक्मिणी मनोभावे तिला प्रार्थना करत होती. तिला विनवत होती की प्रभू श्रीकृष्णांशीच तिचा विवाह व्हावा. शिशुपाल, ती पहा बलराम आणि कृष्णाची सेना. आक्रमण! आक्रमण! आक्रमण करा! चला! या चला! सोडू नका, चला! लवकर चल सारथी. या या
अजून वेगाने रथ पळव. कृष्ण कुठे आहे? तो समोर का येत नाहीये? कृष्णाचं रक्षण करणाऱ्या, आता तुझं रक्षण कोण करतो तेच बघतो मी. अरे आधी माझ्याशी तर 2 हात कर, मग बघूया कोणाचं रक्षण कोण करतं ते. नैनावती, कुणी येताना दिसत नाही. माझ्याकडून काही चूक झाली आहे का? माझे प्रभू माझ्यावर रागावले आहेत का? धीर धरा राजकुमारीजी. प्रभू सर्वथा त्यांच्या वचनाला जागणारे आहेत. जे त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात त्यांना ते कधीही विनमुख नाही पाठवत. तुम्ही थोडा धीर धरा. आता धीर धरायला तरी वेळ कुठे उरला आहे नैनावती? मला वाटलं होतं की त्या आरतीच्या वेळीच मंदिरात येतील म्हणून, आणि दुर्गा मातांसमोर माझा हात पकडून मला म्हणतील, चल रुक्मिणी, मी तुला घ्यायला आलो आहे. पण वाटतं आहे की माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे, म्हणूनच त्यांनी मला. राजकुमारीजी, पाहते आले आहेत. ये प्रिये, मी तुलाच न्यायला आलो आहे. हो, माँ दुर्गे, आम्हाला आशीर्वाद दे. चल दारुक, ज्याची आज्ञा. पाठलाग करा. या, चला चला. शिशुपाल, कृष्ण दिसत नाहीये कुठे? अरे चोर काय लढायला येणार इथे? नक्कीच सेनेच्या मध्यभागी उभा असणार. तो सुरक्षित स्थानावर उभा असणार. अरे, आज तर त्याचं रक्षण करायला स्वतः देवराज इंद्र जरी आले तरी माझ्या तलवारीची धार त्यांचा रक्तपात करूनच म्यानात जाईल. नाही मित्रा, नाही. ती माझी शिकार आहे. तू केवळ मला दाखवून दे. माझ्या वाग्दत्त वधूवर नजर ठेवणारा तो कृष्ण आहे तरी कुठे? राजकुमार, राजकुमार, राजकुमारी रुक्मिणीचं हरण झालेलं आहे. काय म्हणालास? रुक्मिणीचं हरण झालंय? श्रीकृष्ण त्यांना रथात बसवून घेऊन गेले आहेत. कृष्णाने रुक्मिणीचं अपहरण केलं आहे? होय, ते त्यांना पश्चिम दिशेकडे घेऊन गेलेले आहेत. शिशुपाल, मी शपथ घेतो की जोपर्यंत मी कृष्णाला मारून माझ्या बहिणीला रुक्मिणीला परत नाही घेऊन येत तोपर्यंत मी माझी राजधानी या कुंडिनपुरात माझं तोंड देखील दाखवणार नाही.
चला अजून वेगात, अजून वेगाने चला. आहा! चला अजून वेगाने. चला अजून वेगाने. जोरात पळाव. चल पळाव अजून वेगाने. आहा! आहा! तो बाग निसटता कामा नये. पकड त्याला. चल पळाव. आहा! पकड त्याला. आहा! थांब. थांबव कृष्णा. थांब. थांब. अरे दुष्ट थांब. अरे थांब. थांब कृष्णा. मी म्हणतो थांब. थांब तिथेच. थांब दुष्टा. थांब. थांब सारथी. थांब. थांब जरा. थांब तिथेच दुष्टा. तिथेच थांब. तुझा काळ तुझ्या समोर उभा आहे. निर्लज्जपणाची सुद्धा एक सीमा असते. एका आपला नारीचं अपहरण करून तू हसतो आहेस. कारण ही प्रसन्न हसण्याचीच वेळ आहे. आत्ताच आमचं पाणीग्रहण झालं आहे. कसलं पाणीग्रहण? कोणाचं पाणीग्रहण? हे शास्त्रोक्त नाहीये. तू अपहर्ता आहेस. तू अपहरण केलं आहेस. अपहरण. अपहरण तर त्याला म्हणतात जे एखाद्याच्या इच्छेविरुद्ध असतं. माझी आणि माझ्या परिवारातील कुणाची सुद्धा ही इच्छा नव्हती की रुक्मिणीचा विवाह तुझ्या बरोबर केला जावा. कुणाचीही नव्हती, पण एकाची तर होतीच की. पण तुला हे ज्ञात होतं की रुक्मिणी शिशुपालाची वाग्दत्त वधू आहे. आणि तुलाही ज्ञात होतं की तुझी बहीण
माझ्यावर प्रेम करते म्हणून, शिशुपालावर नाही. तू बळजबरीने तिच्या प्रेमाची हत्या करू पाहत होतास. हे विसरू नकोस की नारी ज्याच्याशी विवाह करू इच्छिते त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार शास्त्रांनी केवळ नारीलाच दिलेला आहे. परंतु राजनैतिक आणि वैवाहिक संबंध केवळ पुरुषांच्या इच्छेवर अवलंबून असतात. परंतु स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार सृष्टीच्या प्रत्येक प्राण्याला आहे. तू व्यर्थ वाद घालतोयस कृष्णा. मी तुला पुन्हा एकदा सांगतो की हे पाणी ग्रहण नव्हतंच मुळी. त्यामुळे रुक्मिणीला लगेच सोडून दे. मी तुझा अपराध क्षमा करून तुला जिवंत जाऊ देईन. तू क्षत्रियांचा इतिहास विसरलायस रुक्मी. तुला पुण्यश्लोक महाराज ययाती आणि दानव गुरु शुक्राचार्यांची पुत्री देवयानीच्या विवाहाचं विस्मरण झालं आहे का? इतिहासाचा आधार तर नपुंसक घेतात, नपुंसक. तुझा भित्रेपणा तर गुर्जरात्राच्या युद्धामध्येच महाराज जरासंधांनी सिद्ध केला आहे, जेव्हा तू युद्ध सोडून पळून गेला होतास. रुक्मी, तुझ्या जिभेवर नियंत्रण ठेव, नाहीतर ज्या गोष्टी शास्त्र निश्चित करत नाहीत त्या शस्त्र करतात. मी इतक्या वेळापासून तुला युद्धाकरता आव्हान देतो आहे आणि तू अजूनही क्षत्रिय असण्याचा दंभ करतो आहेस. आवेशाने जो संतुलन हरवून बसतो तो कदापि क्षत्रिय नाही. तर मग माझ्या शस्त्रांशी परिचय का नाही करून घेत यादव पुत्र? कुणीही कुणाची नियती नाही बदलू शकत. जर तुझा मृत्यू माझ्या हातून लिहिला असेल तर तो होईलच. दांभिक कृष्ण, द्वारका इथून खूप दूर आहे, पण यमपुरीचं द्वार तुझ्या डोक्यावरच आहे. जय परशुराम, जय गुरुदेव. जय परशुराम, जय गुरुदेव.
जय परशुराम. नाही स्वामी, असं करू नका नाथ. असं नका करू. असं नका करू नाथ. तुम्ही याला जाणत नाही देवी. हा याच योग्यतेचा आहे. पण एका बहिणी समोर तिच्या भावाचा वध होतोय तर एक बहीण ते कसं बघू शकेल? आणि हा धूर्त तुझ्या समोरच तुला विधवा करण्याची तयारी करत होता. ते पाहू शकत होतीस का? असं नका म्हणू कन्हैया. मला तुमच्या अलौकिक शक्तीचा परिचय होता म्हणूनच मी गप्प होते. भद्रे, दुष्टांना शिक्षा देण्यासाठीच तर मी या सृष्टीत वावरत आहे आणि याचा दुष्टपणा जगजाहीर आहे.
काहीही होत नाथ, काहीही हो, मी काया वाचा मनाने तुम्हालाच वरलं आहे. काय तुम्ही माझ्या पहिल्याच विनंतीला नकार देणार आहात? जा सुदर्शन जा, आतासाठी तुझं कार्य पूर्ण झालं आहे. देवी, मी तुम्हाला पत्नीपेक्षाही अधिक माझी प्रेमिका मानतो आणि प्रेमिकेच्या आदेशाला कोणीही प्रेमी नाकारू शकत नाही. जा रुक्मी, मी तुला जीवनदान दिलं आहे. जर तू वीर असशील तर तुझ्या या बहिणीच्या उपकारांना कधीही विसरू नकोस. आता जा, जाऊन तुझ्या पित्याला सांग की आज संपूर्ण आर्यवर्तामध्ये यादवांशी टक्कर घेण्याची हिम्मत कोणीही नाही करू शकत. चला देवी. हो. या. शक्तीच्या मदाने आज रुक्मिणीने साक्षात ईश्वरांनाच आव्हान दिलं, पण त्याच्या अहंकाराचा आणि भ्रमाचा भोपळा हा फुटायला अजिबात वेळ लागला नाही. आणि अशा तऱ्हेने पृथ्वी तलावर पुनश्च एकदा रुक्मिणी अवतारातील श्री लक्ष्मींचं परब्रह्म नारायणांबरोबर विधिवत लग्न झालं. सर्व धरती या पवित्र मिलनामुळे पावन झाली. स्वर्गस्थ देवतांनी पुष्पवृष्टी करून श्रीकृष्ण आणि रुक्मिणींचं अभिनंदन केलं आणि त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. लक्ष्मी नारायण मिले, धरती हुई सनात. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. श्री कृष्ण चरितम गुणानुवादम तत्प्रेरणा अहं करोमि. मम भावगीतं हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे कृष्ण. कृष्णा